हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण उपवासाची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत। 9 दिवस उपवास असतात, त्यावेळेला बऱ्याच प्रमाणात बटाटा गोड खाण्यात येतं। अशा वेळेला तुम्ही जर बटाटा खिचडीच्या ऐवजी ही काकडीची खिचडी करून खाल्लीत, बटाट्याला ऑप्शन काकडी ठेवलीत, तर ते हेल्दी पण होतं आणि टेस्टी पण होतं। नक्की ट्राय करून बघा। आणि ही खिचडी एकदम सुटसुटीत मऊ मोकळी अशी झालेली आहे। ही कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात अर्धा बाउल शेंगदाणे घेतले आणि ते आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांवरती थोडेसे काळे स्पॉट येतात आणि टरफलं निघायला लागतात, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। आपल्या शेंगदाण्यांची टरफलं निघायला लागलेत आणि शेंगदाण्यांवरती काळे स्पॉट पण पडलेले आहेत। आता हे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। मी 1 बाउल साबुदाणा रात्री भिजत घातला होता। तुम्ही 5 ते 6 तास पण भिजत घालू शकता। 2 ते 3 वेळेला धुवून हा रात्रभर भिजत ठेवायचा आपल्याला थोड्याशा पाण्यात। आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचं मी जाडसर कूट करून घेतले। ते थंड झाल्यानंतर ते आम्ही साबुदाण्यामध्ये घालते आणि ते छान मिक्स करून घ्यायचे। असं केल्यामुळे आपली खिचडी जी आहे ती चिकट होत नाही, खूप छान सुटसुटीत मोकळी अशी होते। आता मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेते। तुम्ही तूप तेल जे काही उपवासाला खात असाल ते तुम्ही घेतलं तरी चालेल। तूप छान गरम होऊ द्यायचे आणि मग मी 2 ते 3 मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालते याच्यामध्ये। मिरच्यांचे तुकडे आपल्याला तुपावरती छान 1 मिनिटभर चांगले क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे आणि मग याच्यात मी बारीक चिरलेली काकडी घालते। काकडीचे मी साल काढून घेतलेत आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालते याच्यामध्ये। आणि अगदी थोडंसं काकडीपुरतं मीठ घालते इथे मी। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपली काकडी थोडीशी मऊ झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण साबुदाणा घालणार आहोत। इथे काकडी आपल्याला पूर्ण शिजवत बसायची गरज नाहीये, बस ती थोडीशी तुपावरती परतली की तिचा खमंगपणा आणखीन छान वाढतो। त्याच्यामुळे ती परतून घ्यायची आणि 1 मिनिटभर वाफवून घ्यायची। आता याच्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे, आपण घातलाय आणि तो आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। तोही तुपावरती छान परतला गेला पाहिजे। काकडी साबुदाणा शेंगदाण्याचं कूट छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। आता खिचडीसाठीचं सगळं मीठ मी इथे घालते आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा 1 ते 2 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचे। आपली खिचडी छान परतून झालेली आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 5 ते 10 मिनिटं वाफवून घेऊयात। पण मध्ये मध्ये आपल्याला दर 2 मिनिटांनी झाकण काढून परतून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपली खिचडी खाली चिकटणार नाही। एक 5 ते 10 मिनिटांनंतर आपली खिचडी छान ट्रान्सपरंट दिसायला लागतो आपला साबुदाणा। याचाच अर्थ आहे की आपली खिचडी छान वाफवली गेली आहे। एकदा ही आपण छान मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात। खिचडी तुम्ही दह्यासोबत कोशिंबिरीसोबत खाऊ शकता। ही मऊ मोकळी सुटसुटीत अशी काकडीची खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग।